आज पतूर फकस्त ऐकलं होतं, पण हे ते विपरीतच आहे. लोक उगा भीत नाहीत देवाप्पाला. पर कशाला आलाय ह्यो गावात? त्या पंचाकडे पूजा आहे ना. आपल्या पूजेच खोडा घालायचा असेल त्याला. नाही, असल्या माणसाच्या आपण वाटा नग जाय. तर आपण का भ्यायचं त्याला? अरे नुसतं कुकू फेकलं तर आग लागली. अजून काय काय करेल सांगता येतंय भाई. पर तुम्ही काय बी म्हणा, ताकद आहे त्याच्यामध्ये. अव तुम्ही काय बोल ना जी. हे समजा काय उगा चाललेलं नाही. देवाप्पा मोर या भागात कोणी बी उभं राहिलं ना ग, म्हणून ती असली देवदेवस्की करून धावतोय. त्याला फूस आहे पंचाची. हे राजकारणच आहे. माणसांचं काय हाल होत्यात त्यासनी काय पडली आहे. पण हे करून लोकांचं नुकसानच होते आहे की. अरे लोकांचं काय होतंय त्याला काय पडली आहे भाई. तो राहतोय त्या मसनवटात. माणूस नाही भूत आहे त्यो. आणि लोक त्याच्या पाया पडतात. मला बी वाटायला लागलंय खम्या त्याच्या नादी लागाय नको होत. आज आपल्या घरला हालसिद्धनाथांचं मावदा आहे. त्यांनीच तुम्हाला चांगली बुद्धी दिली म्हणायची. अहो समजा गाव त्याच्या पाया पडतंय, म्हणजे काहीतरी हाय नव त्याच्यात. आणि समधी त्याच्याकडे जात्यात, त्याच्या पाया पडतात. मग आपण कशा पायी वाकड्यात जायचं? कारण म्या सांगतो, लोकांनी भ्या जाऊन त्यासनी जो त्रास देतो आणि पांडुरंगाला मानत नाही, त्याच्या पाया पडायची गरज नाही आम्हाला. मला बी नाही आवडत तो भूतासारखा माणूस. नाही नाही, माझा बाळू बरोबर बोलतोय. आज आपल्या घरला मावदा आहे, ते बैजवार पार पाडू. दुसऱ्याकांचा बी विचार नग करा. होय, खरं आहे. अय्यो आता या की लवकर. बायकांपेक्षा जास्त वेळ लागतो बघा तुम्हाला. अय्य आलं आलं. अय्य येतो की. अय्य गुंडप्पा. अप्पा, तुमचं पोट किती बाहेर आलेले आहे. अय्य. अयो ते गणपतीचं असतं तसंच की रे. अय्यो देवप्पा आले की. या 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 या, तुमचीच वाट बघत होतो. देवाप्पाला ओवाळायला ताटतं ना की. अय्यो आरतीच लाट. अय्यो हार. अय्यो देवप्पा. अय्यो देवप्पा, तुम्ही आला तर खूप आनंद झाला बघा. दे बाप्पा. गुंडप्पा, पाया पड की. मी नाही पाया पडणार त्यांच्या. अयो छोटा पोरगा देवप्पा, कळत नाही बघा काही. या की देवप्पा या. अय्यो तुला काय झालं रे मंगळू? अव पंच आम्हाला तर साधा गंध बी लावला नाही. अय्यो गंध. अय्यो ते नाही नाही, राहू द्या, पाहतो मी. अय्यो देवप्पा, अजून तुम्ही उभे? बसा गे बसा गे.
ते बाप्पा आता पूजा सुरू करायची का म्हणते मी. पर कसली पूजा हाय म्हणायची. अय्यो देवप्पा, आता आम्ही श्रेया शेठची पूजा सुरू करतो बघा. श्रेया शेठ आणि त्यांची पत्नी आमच्यासाठी देवा समान. म्या इथं असताना दुसऱ्या कोणाची पूजा कशाला करायची. अय्यो मग बरोबर आहे. मला सांगा, तुमच्या मदतीला धावून कोण येतोय. देवाप्पा. मग अय्यो देवप्पा, अय्यो दरवर्षीची रीत की हो, ती तर पाळायला पाहिजेच की. म्हणून ही पूजा. असं आहे. करा सुरू मग. हाय म्या इथं बसलेलो. ते बाप्पा मी काय म्हणते, आज त्या बाळूच्या घरी पण पूजा बघा. असं काय. हं? मग यो देवप्पा हाय इथंच बसल्याला. बघतोच म्या कोण जात त्याच्या घरला पूजेला. रिंगण करीन त्याच्या घराभोवती रिंगण. अय्यो रिंगण. एक बी माणूस त्याच्या घरी नाही जायचा बघ. कुचकाच आहे मेला बिचारी सुंदर. कुंडम कुंडा कुंडम कुंडा. मयप्पा अय मयप्पा. राम 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 तात्या. ये बस की बस. अरे बसायला कुठे वेळ आहे, लय कामं पडले आहेत. लगीन घ्यायचंय जणू. अरे बाळू, पंचाच्या घरची पूजा म्हणजे काय साधं काम असतंय होय. तू काय तिथं भांडी घासायचं नाहीस का. उगा वाद नग तात्या. हा मावदेचा परसाद होतो आहे. हा खाऊन जा. एक एक माणसं येतील आणि खाऊन जातील. सुंदरा, ए सुंदरा, अरे तात्या आलाय बघ. खरं सांगता, तुमच्या घरचं जेवण मला लय आवडतं. पण आता मी सांगावं घेऊन आलो आहे. हा. पंचाचं नव्ह. हुशार आहेस. नुसत्या पंचाचं नाही तर अक्कानं बी धाडलंय बरं का मला. बोला की मग. नमनाला घडाभर त्याला त्याच घ्यायचं. हा तसं ना, सांगतोय की तुम्हासनी वाड्यावर पूजेसाठी बोलवलं आहे. आणि पहिला आवाजनं तुम्हासनी द्यायला सांगितलं आहे. तर आम्हाला यायचंच नाही तर. बाळू, तुला तर तिथं यायलाच मनाई आहे. ते घरच्यांचं सांगतो या. वय पण जिथं माझ्या लेकाला बोलवलं नाही तिथं म्या कशी जाणार. खरं आहे तुमचं. त्या पंचाच्या घरच्याचं आणि पंचाचं मला पटतच नाही. तात्या, त्यासनी सांग तुमची बी पूजा चांगली होऊ द्या आणि आम्हाला बी सुखानं करू द्या. ते मी सांगतो, पण तुमच्यावर डोळा ठेवून आहेत ते. नाही आतलं म्हणून मी सांगितलं तुम्हाला. हो तात्या, हा तिकडे परसादाला काय काय. ते काय विचारू नका. मोठ्यानं मोठ्याला हंडे शिजाय ठेवले. पुऱ्या, बासुंदी, लापशी, लाडू. कंगे
मी काय म्हणतोय यांचं वाकडं आहे ना पंचाशी नाही का पण समद्यांनी तसं वागलेलं बरं नाही आपण जाऊन येऊ का हा? ए तात्या तुझा आपल्या कामाला आम्ही आमचं बघून घेऊ. आता मी जातो पण मी गरीब आहे मला समध्यांचं ऐकावं लागतं बघा. जागे आता. होय 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 म्या तुम्हाला सांगावा दिला आहे बरं का आता. हा म्या जातो. हा येतो मायप्पा. हा पर आपल्याकडे अजून कोणी आलं कसं नाही पूजेला? सत्यवा येत्याल समधे येत्याल तू नका काळजी करू. अय्यो देवप्पा आता पूजेला सुरुवात करतो बघा. श्रेया शेठ आणि त्यांची पत्नी आमच्यासाठी देवा समान. सकाळपासून पूजा सुरू झाली बघा देवप्पा. सकाळी जाऊन शेतात माती घेऊन आलो. त्या मातीपासून श्रेया शेठांसाठी 2 मजली घर बांधणार. हा झाला एक भाग पूजेचा आणि दुसरा भाग म्हणजे दुसऱ्या मजल्यावर 2 घोडे ठेवणार. हा पंच खरं घोडं? अय्यो नाही मातीचे 2 छोटे घोडे त्याच्यावर श्रेयाळ शेठ आणि त्याच्या बाजूला पत्नी असं तयार करून बसवणार बघा. आणि त्यांची पूजा करणार. होय होय करा करा सुरू करा. अहो पर ते जेवण मंगळू आहे जेवण आहे. पूजा करू की रे आधी. करा. निवत करून झाल्यात ना तुमची? कधीच झालं आहे. इकडं कुणी फिरकायला बी तयार नाही. हवा दमधरा की वाईच. इथं पोटात कावळ वरडायला लागल्या माझ्या. हवं काय करायचं आता? मला ठाव होत की होणार म्हणून म्हणत होतो का आज मावदा नग करूयात आपण. असं का बोलतायसा? तसं बी दुपार झाली हा अजून येळ हाय आणि माणसं येत्याल बी कोणी सांगावं. आय हे म्हणतात ते काय खोटं नाही. कुणी बी इकडं कशाला येईल? आपल्याला नाही पर त्या पंचाचं भ्या आहेच की समद्या गावाला. मला बी भ्या वाटायला लागले बा. उगा आपल्याला कुणी काय करायला नग. या जित्ता हाय अजून कोण काय करते. भीमा तू बी भीती आहेस बघ. आपण मावदा करतोय ते बी आपल्या घरात. आपण काय चोरी करतोय होय? मला बी भ्या नाही वाटत कोणाच. भाई आपण हलसिद्धनाथाच्या नावानं मावदा करतोया. त्यासनी काळजी हाय आपली आणि आपण जे जे करतोया त्यावर ध्यान असतेच की देवाचं. पर कोणी काय आहे ना आपल्या घरला? कोणी येईना बी आणि कोणी येईल असं बी वाटत नाही. मला तर वाटतंय उगा तंटा नग. आपण जाऊन येऊ पंचाच्या वाड्यावर. हवं पण घरात समजा घाट घातला हाय
आणि असं समजा सोडून जायचं वय. सुंदरा, त्यासनी जे वाटतंय त्यात त्यांचं काय चुकत नाही. आय, तू तर कन्या आणा आंबील हंड्याच्या हंड भरून ठेवलंस, ते कोण खाणार? अरे देव आपली परीक्षा बघतोया. पोटातून आवाज बी यायला लागला माझ्या आता. आय, आपण लोकांची वाट कशाला बघायची? आधी आपण हलसिद्धनाथ आपांची पूजा मांडू. वय खरंच की, हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं. तिथं डोक्याला हात लावून काय होणार आहे? देवाची पूजा मांडू, त्यासने आवाज देऊ, तर काहीतरी होईल की. वय किती गुन्ह्याचं आहे माझं लेकरू. बर चला पूजा मांडू आणि निवद दाव. चला. चल. देवप्पा, झाले की हो श्रेया शेट यांचे घर तयार. त्याच्यावर श्रेया शेट आणि त्यांची पत्नी बघा. आता आपण पूजा करूयात म्हणते मी. अय्य, अय्य. बाळू, आता चौरंग मांडू, त्याला छानपैकी सजवू आपण. हा, आणि त्यावर हलसिद्धनाथांच्या पादुका बी मांडू, आणि मग पूजा करू आणि निवद दाऊ. हा, चला लागा कामाला. बोला 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 हलसिद्धनाथांच्या नावानं. बोला 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 हलसिद्धनाथांच्या नावानं. सुंदरा, निवड घेऊन ये. वय देवा, आज आमच्या घरात मावदा आहे.
ते व्यवस्थित पार पडू दे रे बाबा. बोला 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 सिद्धनाथांच्या नावानं बोला 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 सिद्धनाथांच्या नावानं